नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं चॅप्टर 3 बघा. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सेकंड अँड हायर ऑर्डर पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं तुमच्याकडं की त्याची पॉवर किती डिग्री किती असते 1 dy/dx असेल तर त्याची डिग्री किती असेल असे इक्वेशन पाहिजे आपल्याला. त्याला म्हणतो आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला हायर ऑर्डर कमीत कमी 2 ऑर्डर आणि जास्तीत जास्त हायर. बघा आपल्याकडे इन जनरल जे असतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन d⁻⁴ प्लस p1 d⁻⁴ हे आपल्याकडे काय आहे तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे इक्वल टू x. आता याच्यात बघा आपल्याला d/dx ला आपण काय मानतो d मानतो. आता याला इन जनरल फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये किंवा क्वेश्चन कसं येऊ शकतो की d⁻y/dx या फॉर्ममध्ये किंवा d⁻n. बघा आपण d/dx ला काय मानलं d हा ऑपरेटर आहे तुमच्याकडं, तर याला आपण कन्वर्ट केलं काय d⁻y प्लस p1. आता p1 p2 pn हे काय तुमच्याकडं कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे. याला बघा हे स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमच्याकडे या इक्वेशनचं काय f(d) y इक्वल टू x. आता बघा आपल्याकडे जो जनरल सोल्युशन राहतो तो कसा राहतो की जनरल सोल्युशन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. तर ज्यावेळेस तुमच्याकडे x जर 0 झाला तर तुम्हाला पर्टिक्युलर इंटिग्रल काय भेटतो pi जो असतो तो 0 भेटतो. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया. आपला स्टँडर्ड फॉर्म आहे f(dy इक्वल टू x. हे स्टँडर्ड फॉर्म आहे तुमच्याकडे या डिफरन्शियल इक्वेशनचं. आता बघा आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असेल एखाद्या इक्वेशनचं कोणत्या की f(d × y इक्वल टू x या इक्वेशनचं जर आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असेल तर पहिलं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढावं लागतो आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर इंटिग्रल काढावं लागतो. ठीक आहे. तर पहिलं आपण आज शिकूया की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं काढायचं या f(d × y इक्वल टू x. तर पहिलं बघा तुमच्याकडे जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं आहे तर तुमच्याकडे इक्वेशन असेल f(d × y इक्वल टू x हा स्टँडर्ड फॉर्म झाला. म्हणजे तुमच्याकडे d⁻च्या पॉवरमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल. मग जर असं असेल तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी पहिला रूल बघा काय असतो की पहिला आपण ॲक्झिलरी इक्वेशन काढून घेणार. म्हणजे काय इथं की तुमच्याकडे हा f(d) जो असेल हाच फक्त घ्यायचा, बाकी इक्वल टू 0. आता बघा f(d इक्वल टू 0 जर घेतला हा झाला तुमच्याकडे ॲक्झिलरी इक्वेशन आणि या ॲक्झिलरी इक्वेशनचा आपल्याला रूट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता हे तुमच्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन असू शकतं, क्युबिक इक्वेशन असू शकतं किंवा किती पॉवरचं इक्वेशन असू शकतं. आपण पुढे एक्झाम्पल घेणार आहोत. फक्त मी बेसिक घेतोय पुढं रिव्हिजनसाठी की याच्यावर बघा या रूट्सवर तुमचं डिपेंड राहतं की तुमचं हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असेल. तर बघूया आपण पहिला रूल्स काय की m1 आणि m2 जो आहे तुमच्याकडे 2 रूट्स आहेत. बघा आपण पहिलं केस घेऊया 2 रूटसाठी, नंतर इन जनरल घेऊया. बघा जर तुमच्याकडे 2 रूट्स असतील m1 आणि m2, आता डिपेंड करतं की m1 आणि m2 कसा दिसतं. तर त्यावर आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढूया. बघा तुमच्याकडे हे ॲक्झिलरी इक्वेशन आलं. या ॲक्झिलरी इक्वेशनचे सपोर्ट 2 रूट्स आहेत कोण m1 आणि m2 हे 2 रूट्स आहेत. आणि या 2 रूट्समध्ये बघा की पहिली कंडिशन आहे की m1 आणि m2 आर रिअल रूट्स आणि डिस्टिंक्ट. बघा 2 तर रूट आहे पण कसे तर रिअल आहे आणि डिस्टिंक्ट आहे. मग हे जर असं जर असेल तर तुमच्याकडे जो CF असतो तो काय असतो C1 पहिला कॉन्स्टंट इंटू e⁻, बघा हा पहिला रूट्स. ठीक आहे. प्लस C2 इंटू e⁻m2x. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या फॉर्म्युल्यात पुट करायचं आहे. म्हणजे m1 आणि m2 ची व्हॅल्यू पुट करायची. हा झाला तुमच्याकडं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. बघा दोन रिअल डिस्टिंक्ट रूट असेल तर फॉर एक्झाम्पल बघा आपल्याकडे एखादा डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि तुमच्याकडे आला m1 इक्वल टू 2 आणि m2 इक्वल टू 3. तर तुमच्याकडे CF कसं असेल बघा. CF इथं काय असेल तुमच्याकडं C1 e⁻, पहिला रूट कोण आहे 2x प्लस C2 इंटू दुसरा रूट कोण आहे 3x. हा असेल तुमच्याकडं CF. आणि आपण बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन क्युबिक रूट इक्वेशनचा आपण रूट्स फाइंड करू शकतो. आता हा झाला पहिला रूट्स की 2 रूट्स आहे पण डिस्टिंक्ट आहेत. हां जर 2 रूट्स इक्वल आले तर बघा m1 आणि m2 रिअल आहे रूट आणि दोन्ही रूट कसे तर इक्वल म्हणजे m1 इक्वल टू m2. असं जर असेल तर तुमच्याकडे जो CF येणार आहे म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसा C1 प्लस C2x काय घ्यायचं रिपीट आल्यामुळे
C1 प्लस C2x ई रेस टू, आता M1 आणि M2 इक्वल आहे त्याच्यामुळे आपण एकच घेणार ई रेस टू M1x. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे काय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कुणासाठी इक्वल रूट्स असेल तर. दुसरं आहे कॉम्प्लेक्स रूट असेल. बघा कॉम्प्लेक्स कशामध्ये मोजतो आपण की अल्फा प्लस बीटा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आय असेल तर असे तर सगळे जर आता कॉम्प्लेक्स, पण आय बरोबर असेल तर स्पेशली म्हणतो आपण हा कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, ज्या रूटमध्ये आय आला त्याच्यामध्ये बघा अल्फा हा रिअल पार्ट असतो आणि हा जो असतो बीटा तो इमॅजिनरी पार्ट असतो. ठीक आहे, असं जर असेल ज्याच्याबरोबर आय असेल त्याला बीटा म्हणतो आणि ज्याच्याबरोबर आय येत नाही तो अल्फा असतो. मग आपल्याकडे जो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असेल ई रेस टू अल्फा एक्स, अल्फा एक्स म्हणजे काय ज्याच्याबरोबर आपल्याला आय नाही आहे, आणि नंतर C1 कॉस बीटा एक्स ज्याच्याबरोबर आय आला तो बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे कॉम्प्लेक्स रूट असेल तर CF. आता पाहूया पुढचं. बघा तुम्हाला काय करायचं की इन जनरलमध्ये, आता ठीक आहे आपण दोन रूटसाठी पाहिलेलं आहेत, आता पाहायचं आपल्याला इन जनरल किती रूट असतो. तर पहिलं कंडिशन पाहूया आपण इन जनरलमध्ये. तुमच्याकडे काय इन जनरल की एक ॲक्झिलरी इक्वेशन आहे आणि त्याचे रूट्स आहे आपल्याकडे M1 M2 किती MN n रूट्स आहेत. आता आपण n रूट्स कसे इक्वल असू शकता किंवा तुमचं काय डिस्टिंक्ट असू शकता, याच्यावरून आपण ठरवू शकतो की याचं काय तुम्हाला CF कसं असेल. आता बघा तुमच्याकडे M1 M2 MN पर्यंत रूट्स आहेत, पण सगळे कसे आहेत रिअल अँड डिस्टिंक्ट असेल. म्हणजे काय M1 M2च्या इक्वल नाही आहे, M2 M3च्या इक्वल नाही आहे, M4 MNच्या इक्वल नाही आहे. म्हणजे कोणी कोणाच्या इक्वल नसेल तर CF कसा असतो C1 बघा पहिला कॉन्स्टंट, जेवढे आपल्याकडे रूट्स येतील तेवढे कॉन्स्टंट येतील. बघा पहिला कॉन्स्टंट इंटू ई रेस टू M1x म्हणजे पहिला रूट्स, प्लस C2 ई रेस टू M2x म्हणजे दुसरा कॉन्स्टंट ई रेस टू दुसरा रूट्स, प्लस तिसरा रूट ई रेस टू M3 तिसरा रूट. कारण कोणताच रूट कोणाच्या इक्वल नाही आहे असं असेल तर आपल्याकडे किती कॉन्स्टंट येतील Cn ई रेस टू MnX. आता पुढचं आहे कंडिशन काय की जर आपल्याकडे MN रूट्स आहे पण सगळे कसे आहेत इक्वल. बघा आपण डिस्टिंक्टसाठी पाहिलं होतं, आता कशासाठी पाहायचं आपल्याला इक्वलसाठी. आता बघा आपल्याकडे काय इक्वल्स रूट्स आहे, इक्वल रूटसाठी काय तुमच्याकडे CF इक्वल टू बघा सगळं इक्वल्स असेल n रूट्स काय तुमच्याकडे n रूट्स सगळं इक्वल आहे तर काय तुमच्याकडं C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर प्लस Cn x रेस टू n-1 इथपर्यंत. म्हणजे बघा C1 बरोबर काही नाही आहे, C2 बरोबर पहिली पॉवर x, C3 बरोबर x ची पॉवर म्हणजे 2. म्हणजे काय तुमच्याकडे इथं जर एक पुढचा असेल तर मागचाच पॉवर असेल x चा. आता जर इथे Cn असेल तर पॉवर किती येईल तुमच्याकडे x रेस टू n. हा झाला तुमच्याकडे ई रेस टू. आणि आता सगळे इक्वल आहेत M1 M2 MN सगळे इक्वल असल्यामुळे आपण काय घेणार एकच घेणार M1x. हा झाला तुमच्याकडे काय रिअल अँड इक्वल रूट असेल तर. आता पुढचं बघा रिपीटेड रूट कॉम्प्लेक्स रूट. आपण कॉम्प्लेक्स रूट पाहिलं अल्फा प्लस बीटा आहे, पण रिपीट आला परत तोच रूट आला कॉम्प्लेक्स तर काय येतो तुमच्याकडे CF ई रेस टू अल्फा एक्स A1 प्लस B1x. बघा रिपीट झाल्यामुळे बघा इथं काय येतो C1 प्लस C2x. तसंच आहे कॉन्स्टंटमध्ये A1 प्लस B1x कॉस बीटा एक्स प्लस A2 प्लस B2x साइन बीटा एक्स. सपोज आपल्याकडे 3 कॉम्प्लेक्स रूट रिपीट झाले असते, किती 3 तर ई रेस टू अल्फा एक्स 3 झाल्यानंतर काय तुमच्याकडं A1 प्लस B1x प्लस C1x स्क्वेअर. बघा 3 रिपीट झाल्यामुळे इंटू काय तुमच्याकडं कॉस बीटा एक्स प्लस आता परत काय तुमच्याकडं A2 प्लस B2x प्लस C2x स्क्वेअर आणि साइन बीटा एक्स. बघा 3 रिपीट जर रूट झाले असते तर आपल्याकडे किती रिपीटसाठी आपल्याला ही कंडिशन आहे A1 प्लस B1x प्लस C1x स्क्वेअर. 4 रिपीट झाले असते तर परत सेम अशीच कंडिशन झाली असती कॉम्प्लेक्स रूटसाठी. तर आपण पाहूया आता की इन जनरल सपोज आपल्याकडे काय आहे की इन जनरल पाहूया आपण. ठीक आहे, आता इन जनरल काय तुमच्याकडं M1 आणि M2 M3 हे 3 इक्वल्स आहेत. किती M1 M2च्या इक्वल आहे, M2 M3च्या इक्वल आहे, पण M4 M3च्या इक्वल नाही आहे, M5 कोणाच्या इक्वल नाही. म्हणजेच काय तुमच्याकडे तर 2 डिस्टिंक्ट रूट कोण M1 M4 आणि M5 आणि M6 जो आहे तो कॉम्प्लेक्स रूट आहे. आपण पाहूया CF कसा असेल याचा. पहिला तुमच्याकडे किती रूट्स आहेत इक्वल M1 M2 आणि M3. ठीक आहे, रिपीटसाठी काय तुमच्याकडं बघा किती रिपीट आहेत 3. मग त्यासाठी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय C1 प्लस C2x
प्लस C3x² बघा 3 रूट जे आहेत ते रिपीट होते, त्यासाठी काय घेतला मी C1 प्लस C2x प्लस C3x² ई रेस टू, आता या तिघापैकी एक घेतला तरी चालतो M1x. ठीक आहे. आता पुढचं बघा, तुमच्याकडे कोण रिपीट नाही आहे, M4 आणि M5 रिपीट नाही आहे, मग त्यासाठी काय आता किती कॉन्स्टंट चालू C4 C3, आता कोणता C4 ई रेस टू M4x, कारण हा इक्वल नाही आहे तर सेपरेट होईल. परत M5 पण इक्वल नाही आहे, C5 ई रेस टू M5x झाले. हे दोन रिपीट नव्हते म्हणून आपण डिस्टिंग रूटचा आपण अप्लाय केला, 3 इक्वल होते म्हणून आपण इक्वल रूटचा अप्लाय केला. आता पुढचा लास्टचा किती झाले आपल्याकडे रूट किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. आता 6व्यासाठी काय तुमच्याकडे बघा, जर कॉम्प्लेक्स रूट असेल M6 तर काय तुमच्याकडं बघा कॉम्प्लेक्स रूट काय असतो, कॉम्प्लेक्स रूटसाठी काय ई रेस टू अल्फा एक्स इंटू, आता इथं काय तुमच्याकडं ए काय ना ए कॉस बीटा एक्स प्लस बी साइन बीटा एक्स, हा झाला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स रूटसाठी. बाकी हे जे दोन आहे बघा, हे जे दोन आहे डिस्टिंक्ट रूटसाठी, हे जे आहे हे इक्वल रूटसाठी आणि हे जे आहे कॉम्प्लेक्स रूटसाठी. म्हणजे जर मिक्सिंग आलं एखाद्या क्वेश्चनमध्ये रूट तर आपण असं करू शकतो. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल पाहूया, एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून जाईल. आता एक्झाम्पलमध्ये बघा काय तुमच्याकडे हा क्वेश्चन आहे सॉल्व, d2y/dx² मायनस 5dy/dx प्लस 6y इक्वल टू 0. आता आपण याला सॉल्व करूया, याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढूया. सोल्युशन तुमच्याकडे काय गिवन कोण आहे d2y/dx² मायनस 5dy/dx प्लस 6y इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपण याला आपल्या याच्यामध्ये करूया, d/dx म्हणजे काय असतो आपल्याकडं d. ठीक आहे. तर पुट करूया d काय तुमच्याकडं d² मायनस 5 d प्लस 6y dy इक्वल टू 0. आता ॲक्झिलरी इक्वेशन काय राहतं इथं बघा, ॲक्झिलरी इक्वेशन काय की d², आता हे y निघून जातो मायनस 5d प्लस 6 इक्वल टू 0. म्हणजे ॲक्झिलरी इक्वेशन काय राहतं f(d) इंटू y इक्वल टू x. सॉरी हा असतो ना आपल्याकडे इक्वेशन, याच्यामधलं आपल्याला f(d) इक्वल टू 0, फक्त डीच्या टर्म येतील इक्वल टू 0, त्याला म्हणतो आपण ॲक्झिलरी इक्वेशन. आता बघा याचे आपल्याला फॅक्टर पाडायचं, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करायचे तर कसं करतो आपण की दोन संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे 6 आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -5 आली पाहिजे. ठीक आहे. दोन संख्याचा गुणाकार ही 6 आला पाहिजे आणि दोन संख्याची ॲडिशन किती आली पाहिजे -5. अशा कोणत्या कोणत्या दोन संख्या आहेत बघा, तर किती तुमच्याकडं, तर आपण पॉसिबिलिटीज पाहूया की बघा दोन संख्याचा गुणाकार प्लस कधी येतो 1 × 6, पण किती येतो तुमच्याकडं 6. ठीक आहे. मी या लाईनला लिहितो बघा, दोन संख्याचा गुणाकार किती 6 आला, परत दोन संख्या -1 × -6 पण आन्सर किती येतो 6 येतो. म्हणजे आपल्याला काय केलं, दोन संख्याचा गुणाकार 6 आला, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की त्यांची ॲडिशन, अजून पॉसिबिलिटीज किती आहे दोन संख्याचा गुणाकार 6 येण्याच्या, 2 × 3 पण किती येतो 6 आणि -2 × -3 पण किती येतो +6. बघा एवढ्या दोन संख्येचा गुणाकार +6 आला, त्या दोन संख्याचा ॲडिशन आता किती आली पाहिजे आपल्याकडे -5. आता कोणते बघा, पहिलं या दोघांचे ॲडिशन किती येते 7, या दोघांचे ॲडिशन किती येते -7, या दोन संख्याचे ॲडिशन किती येते +5 आणि या दोन संख्याचे -2 -3 -5. बघा दोन संख्याचा गुणाकार आपल्याला 6 एवढी पॉसिबिलिटीज आहे, पण दोन संख्याची ॲडिशन किती आली पाहिजे -5. इथं आली का नाही, इथं आली का नाही, इथं पण नाही, इथं आहे. म्हणजे आपल्याकडे दोन कोणते रूट आहेत बघा, ॲक्झिलरी इक्वेशनचे दोन रूट कोणते आहेत, d-2 बघा हा पहिला -2 आणि d-3 इक्वल टू 0. आता बघा रूट ज्यावेळेस फाइंड करतो तो d-2 हा पहिला रूट इक्वल टू 0 येतो आणि दुसरा d-3 इक्वल टू 0. बघा या दोन टर्म्स वेगवेगळ्या आहेत तर सेपरेट 0 होऊन जाईल. तर आता हा -2 इकडे आल्यावर काय होईल तो बघा इक्वलच्या नंतर गेला तो काय झाला d इक्वल टू +2 आणि नंतर हा -3 होता, इक्वलच्या नंतर काय होईल तो पण +3. बघा आपल्याकडे दोन रूट्स आले, कोणते दोन रूट्स कोणते आहेत, 2 and 3 आर रूट्स ऑफ ॲक्झिलरी इक्वेशन.
पण ते दोघं कसे तुमच्याकडं 2 आणि 3 इक्वल आहे का? नाही. बघा 2 and 3 आर रियल. बघा रियल अँड डिस्टिंक्ट रूट आहेत. काय तर रियल अँड डिस्टिंक्ट रूट. असं जर असेल तर तुमच्याकडं CF कसा असतो की रियल रूट आहे आणि डिस्टिंक्ट आहे. कसं C1M1x प्लस C2 e⁻m2x. ठीक आहे. तर आपण याचं CF काढून घेऊया. किती आहे तुमच्याकडे CF? C1 e⁻. आता M1 ची व्हॅल्यू म्हणजे हा पहिला M1 असतो आणि हा M2 असतो. तर किती 2x प्लस C2 e⁻3x. हा झाला तुमच्याकडं CF. जर आपल्याकडे रूट डिस्टिंक्ट असेल तर आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहूया आपण की तुमच्याकडे रूट्स आहे पण कसे आहेत? इक्वल्स आहेत. तर या क्वेश्चनमध्ये तुमच्याकडे CF आलाय हा. बघा जनरल सोल्युशन काय राहतो? जनरल सोल्युशन CF प्लस PI. ठीक आहे. तर CF किती आला तुमच्याकडे? C1 e⁻2x प्लस C2 e⁻3x. आता PI जो आहे 0 आहे का? कारण तुमच्याकडे f ऑफ d इंटू y इक्वल टू एक्स, वेअर x इक्वल टू जर 0 असेल तर तुमच्याकडे जो PI असतो तो पण काय येतो? 0 येतो. ठीक आहे. आपण नंतर PI पुढच्या त्यासाठी स्पेशल आहे त्यावेळेस काढू आपण. पण इथं तर काय तुमच्याकडे x इक्वल टू, बघा क्वेश्चनमध्ये काय होता? इक्वलच्या नंतर 0 आला होता म्हणजे ही झाली x ची व्हॅल्यू. आणि जर x जर 0 झाला तर त्याचा PI पण कसा असतो? 0. म्हणजेच असं असेल x जर 0 झाला तर तुमच्याकडे जो जनरल सोल्युशन आहे GS इक्वल टू CS असतो. का? सॉरी CF. कारण PI तुमचा किती आज झालेला आहे? 0. आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला आता आपण डिस्टिंक्ट रूटसाठी पाहिले, आता आपण इक्वल रूटसाठी पाहूया. आता इथं बघा या क्वेश्चनमध्ये सेम दोन किती, याला पहिला आपण आपल्या इक्वेशनमध्ये कन्वर्ट करूया. गिवन किती तुमच्याकडे d²y. बघा d² d2 अपॉन dx² म्हणजे काय? d² y ला y मायनस 4dy प्लस y 4y इक्वल टू 0. तर याला आपण ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करण्या अगोदर d² मायनस 4d प्लस 4 या सगळ्यातून काय कॉमन काढलं? y. आता आपल्याकडे ॲक्झिलरी इक्वेशन काय राहतं की हे टोटल इक्वल टू 0 म्हणजे कोण? d² मायनस 4d प्लस 4 इक्वल टू 0. इन ब्रॅकेटमध्ये लिहितो मी f ऑफ d इक्वल टू काय राहतो? ॲक्झिलरी इक्वेशन 0. आता आपल्याला ॲक्झिलरी इक्वेशनचे रूट फाइंड करायचे. बघा दोन संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे? 4. आणि दोन संख्याची ॲडिशन किती आली पाहिजे? -4. तर बघूया आपण दोन संख्याचा गुणाकार किती. पहिला 1 इंटू 4 आणि -1 इंटू -4. याचे पण गुणाकार किती येतो? 4. याचा पण येतो 4. अजून कोण आहे? +2 इंटू 2 पण किती येतो? 4 गुणाकार. आणि -2 इंटू -2 पण किती येतो? +4. आता आपल्याला पाहायचं यांची ॲडिशन किती आली पाहिजे? -4. आता याच्यातला कोणता घ्यायचा आपण सिलेक्ट करूया. बघा हा 1 इंटू 4 म्हणजे 1 आणि 4ची ॲडिशन किती आहे? 5. -1 -5 सॉरी -4 -5 होतो. 2 + 2 4 येतो आणि -2 -4 येतो. तर आपल्याला ॲडिशन किती पाहिजे? -4. मग -4 वाला कोणता आहे? दिस. मग याचे रूट बघा कसे येतील तुमच्याकडं. d-2 बघा पहिला आला -2 आला. दुसरा पण किती आहे? d-2 इक्वल टू 0. तर इथून रूट कसे येतात? पहिला बघा d-2 इक्वल टू 0 पहिला झाला आणि दुसरा d-2 इक्वल टू 0. देन पहिला इक्वल टू हा -2 आहे, इकडे आल्यावर काय होईल? +2 आणि हा d इकडे आल्यावर काय होईल? +2. आता बघा तुमच्याकडे जे रूट्स आले 2 आर रूट्स ऑफ ॲक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे. आता हे रूट्स आले तुमच्याकडे 2 ते कसे आहेत? 2 आणि 2 आर रियल अँड इक्वल रूट्स. कसे तर रियल अँड इक्वल रूट्स. तर बघा रियल अँड इक्वल रूट्स असेल तर तुमच्याकडे जो CF असतो तो कसा असतो? C1 प्लस C2x इंटू e⁻m1x. तर तुमच्याकडे बघा CF इक्वल टू किती आला? C1 प्लस C2x इंटू e⁻m1 म्हणजे काय? तुमच्याकडे दोन्ही रूट सेम आहेत. m1 इक्वल टू 2 आणि m2 पण किती आला? 2. तर दोघांपैकी एकच घ्या e⁻2x. हा झाला तुमच्याकडं CF. आता बघा आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असतं तर काही तुमच्याकडे CF प्लस PI. तर किती आला तुमच्याकडे जनरल सोल्युशन GS इक्वल टू CF किती आलाय? C1 प्लस C2x e⁻2x प्लस आता PI किती येणार आहे? 0. कारण तुमच्याकडे इक्वल टू x किती आलाय? 0. हा इक्वल टू x जर 0 आला तर तुमच्याकडे PI पण किती असतो? 0. हा झाला तुमच्याकडे जनरल सोल्युशन.
आता पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण कॉम्प्लेक्स रूटचं. बघा आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला रूट्स फाइंड करायचं आहे. सेम आहे काय तुमच्याकडं की याला आपण आपल्या कन्वर्ट करूया. d² प्लस 4y इक्वल टू 0. तर d² प्लस 4 इंटू y दोघातून कॉमन काढला इक्वल टू 0. आता जर मला ॲक्झिलरी इक्वेशन काढायचं असेल तर काय तुमच्याकडं एफ ऑफ डी इक्वल टू काय राहतो 0. त्याचं ॲक्झिलरी इक्वेशन d² प्लस 4 इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा आपल्याला याचे रूट फाइंड करायचं आहे. तर दोन संख्याचा गुणाकार 4 आणि ते मध्ये नाही आहे तर डायरेक्ट काय करूया आपण d² इक्वल टू हा प्लस 4 आहे बघा इक्वलच्या इक्वल आला तर तो -4 होईल. आता मला डी ची व्हॅल्यू काढायची म्हणजे रूट काढायचं तर दोन्ही साईडचं मी स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट किती तुमच्याकडे डी इक्वल टू ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट काढतो तेव्हा प्लस वर मायनस स्क्वेअर रूट ऑफ -4. बघा स्क्वेअर रूटमध्ये जर मायनस असेल बघा इथं मायनस आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये मायनस असेल आणि काढायचं असेल तर काय तो तुमच्याकडे प्लस वर मायनस बघा स्क्वेअर रूट ऑफ 4 आणि आपल्याला मायनस काढल्यामुळे काय तुमच्याकडे आय तर डी इक्वल टू प्लस वर मायनस किती 4चा स्क्वेअर रूट किती 2i. हा झाला तुमच्याकडे रूट्स किती डी इक्वल टू. आता याला लिहू शकतो मी 0 प्लस वर मायनस 2i म्हणजे हा 0 जो आहे अल्फा प्लस वर मायनस बीटा आय. तर वेअर काय झालं तुमच्याकडे हे अल्फा इक्वल टू 0 आणि बीटा इक्वल टू 2. ठीक आहे. कम्पेअर केलं तर कारण आय बरोबर असतो तो बीटा असतो आणि त्याच्यानंतर 0. हा इथं नाही आहे पण आपण 0 प्लस घेऊ शकतो. आता आपल्याला CF काढायचं आहे. बघा आपण पाहिलं कॉम्प्लेक्स रूट असेल तर CF किती असतो आपल्याकडे e⁴x किती a इंटू कॉस बीटा x प्लस b इंटू साइन बीटा x. ठीक आहे. आता आपण पुट करूया CF इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0x इंटू a कॉस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2x प्लस b इंटू साइन 2x. ठीक आहे. आता हा e⁴x म्हणजे 0 आणि कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 असेल तर याचा आन्सर किती तो 1. तर तुमच्याकडे जो CF आला तो किती आला CF इक्वल टू a cos 2x प्लस b साइन 2x. ठीक आहे. हा झाला CF. आता जनरल सोल्युशन बघा GS इक्वल टू काय राहील पुढे तुमच्याकडं CF प्लस PI. आता इथं जो आहे x इक्वल टू 0 आहे तर तुमच्याकडे PI जो असेल तो कसा असेल 0. तर तुमच्याकडे जनरल सोल्युशन जो आहे तोच काय झाला आता CF. ठीक आहे. आपण तिन्ही टाईपचे तीन एक एक्झाम्पल घेतलेत. आता आपण हा जो एक्झाम्पल होता म्हणजे हा जो व्हिडिओ होता बेसिकचा होता सगळ्या टाईपवर एक. आता आपण स्पेशली जे आहेत एक्झाम्पलचे व्हिडिओ टाकूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू.